जय महाराष्ट्र मित्रांनो, आज आपण पोलीस भरती सराव संच क्रमांक 4 सॉल्व्ह करून राहिलो. प्रत्येक गणिताला 30 सेकंद आहे. चला आपण सॉल्व्ह करू. टाइम सुरू झाला. तीस सेकंद झाले मित्रांनो. पहा आता इथे काय आहे? इथे आपल्या 72चे असे फॅक्टर पडायचे अवयव की त्याची बेरीज 17 आली पाहिजे आहे. 72 9 8 72 दोघांची बेरीज किती आली पाहिजे? 17 आली पाहिजे. आली 17. हे दोघांची बेरीज 17 आहे आणि दोघांचा गुणाकार 72 आला पाहिजे. आता इथे काय विचार? दोन मुळांमध्ये फरक 9 आणि 8 मध्ये किती आहे? 9 वजा 8 करा, किती येते? 1 चा फरक येते. ऑप्शन क्रमांक 1 समोरचं घ्या. 30 सेकंद घ्या. तर 30 सेकंद झाले मित्रांनो. पहा या गणितात काय आहे? 6 15 28 45 66. 6 आणि 15 मध्ये फरक कितीचा आहे? 9चा आहे. 15 आणि 28 मध्ये फरक किती आहे? 13चा आहे. 13 आणि याच्यामध्ये किती फरक आहे? 17चा आहे. 45 आणि याच्यात किती फरक आहे? 21चा फरक आहे. 21 सर्वांमध्ये फरक किती आहे? इथं 4चा फरक आहे. इथेही 4चा फरक आहे. इथेही 4चा फरक आहे. आणि इथे किती राहील? 4चं. इथे किती? 25. एकक काय मग? 66 अधिक 25 किती येते? 1 11 हातचा आहे 91. ऑप्शन क्रमांक 2 समोरचं सॉल्व्ह करू. 30 सेकंद घ्या. चला 30 सेकंद झाले मित्रांनो. थांबा. घ्या. इथे काय म्हटलं? एका आयताची लांबी रुंदीपेक्षा 8 मीटरने जास्त आहे. परिमिती 72 मीटर आहे. है ना? तर काय होते? रुंदी आपण x घेतली, लांबी काय येईल? x अधिक 8. x अधिक 8. मग सांगा आयताची परिमिती म्हणजे काय? 2 एल प्लस बी है ना? काय 2 ब्रॅकेटमध्ये एल प्लस बी. एल प्लस बी म्हणजे लांबी अधिक रुंदी किंवा चारही बाजूंची बेरीज. आता हे चारही बाजूंची बेरीज पहा. 4 1x 2x 3x आणि 4x आहे. 4x अधिक किती? 8 आणि 8 16 झाले. परिमिती किती आहे? 72 आहे. मग 4x बरोबर 16 इथे प्लस आहे, इकडे मायनस होईल. 72 वजा 16 मग किती येईल? 4x बरोबर किती? 72 म्हणून 16 गेले, किती राहिले? 56. 56 येते. 12 सांगेल 6 हा 56. मग x ची किंमत काय? x बरोबर 56 भागिले 4 येते इथं. मग किती येते? 4 1 4 4 चौक 16 14 येते. इथं काय विचारली? तर आय असले क्षेत्रफळ किती म्हणलं आयताचे आहे ना? आयताची लांबी किती झाली? मग लांबी x अधिक 8 आहे, रुंदी x आहे. मग काय होईल? x ची किंमत घे 14. 14 अधिक 8 आणि इथे किती येईल? x येईल. ही 14 आणि 8 किती होईल? 22 ही लांबी होईल आणि रुंदी किती होईल? 14 होईल. आता करा मग इथं 14 दुने 28 शी 8 8 चाले 2. 14 दुने 28 2 30 किती येते? 30 0 8. इथं थोडं 8 पाहिजे मित्रांनो इथं. बरोबर आहे? 14 22 14 दुने 28 8 8 चाले 2 28 2 इथं 8 पाहिजे होते. थोडं तिथं प्रिंट मिस्टेक झाली आहे. चला समोरचं सॉल्व्ह करा. 1 मिनिट. 30 सेकंद घ्या. सॉल्व्ह करा हे गणित. 30 सेकंद झाले मित्रांनो. पहा इकडे आता
इथे काय 9,600 रुपयावर 2 वर्षाचे साधे व्याज 23,4 मिळाले. तर व्याजदर किती? व्याजदर कसा असतो मित्रांनो? वर्षाचा व्याजदर असतो. मग या 2304 ला दोन किती वर्षांनी बघा? एका वर्षाने भागा 2 आणि बे एक बे शून्य 3 खाली आणला, बे एक बे इथं 1 राहिला, बे पंच 10 शून्य आले, इथं हा 4 खाली आणला, बे दुने 4 किती आले? मग व्याज किती आहे? 1152 व्याज आहे. कशावर आहे? 9,600 वर आहे ना. गुणीला 100 करा, शून्य शून्य कटले हे. आता काय होते? 1152 भागीला 96 करा, 96 एक 96. आता इथे काय येईल? 15तून 6 गेले 9 आणि 11तून 10 गेले 1 आला, ह्या खाली 2 आला. 96 दुने किती होते? 112. 96 दुने 192 होते. उत्तर काय आहे? 12. ऑप्शन क्रमांक 3. चला समोर सॉल्व्ह करू. याला 30 सेकंद येतो. टाइम त्याला सुरू तुमचा. सॉल्व्ह करा. तीस सेकंद झाले मित्रांनो. पहा हे गणित 10 सेकंदाचं पण नाहीये. पहा इथे काय म्हणतात? 800 पैकी 568 गुण मिळाले आहे ना. 800ला 100 भागितलं आपण, 2 शून्य घटले आहे ना. 8 साधी 56, 8 एक 8, 71% उत्तर येते. समोरचं सॉल्व्ह करू आपण. याला 30 सेकंद घ्या, करा सॉल्व्ह. झाले मित्रांनो 30 सेकंड. इथे काय म्हटलं? बा एका वस्तूची किंमत 25% वाढून पुन्हा 20% कमी केली आहे. ती वस्तू किती? 100चे 25% वाढवले आपण 125 केले. आणि याचे काय 20% कमी केले. 20% कमी केले म्हणजे किती झाले? याचे 12.5 होते, 10% आणि अर्धे किती होते? 25% होते ना. याचे 20% किती होते? मग 25 वजा करायचं किती? 100. मग त्या वस्तूची मूळ किंमत किती झाली? आता मूळ किंमत 100च झाली. ऑप्शन क्रमांक 2. समजलं? चला समोरचं सॉल्व्ह करू. 30 सेकंद घ्या. झाले मित्रांनो 30 सेकंद. इथे काय म्हटलंय? पहा 18 कामगार 30 दिवसात काम पूर्ण करतात. 12 दिवसानंतर 6 कामगार काम सोडून गेले. उर्वरित काम पूर्णसाठी आणखी किती दिवस लागतील? पूर्ण काम किती होते? 18 गुणीला 30 होते. किती ते? 18 30 54, 540 हे पूर्ण काम होते. 12 दिवसांनी 6 कामगार काम सोडून गेले आहे ना. मग 12 दिवस 18 लोकांनी काम केलं. मग 18 गुणीला 12, 18 2 36 6 हातच्याले 3, 18 1 18 3 21 आलं. यातून 210 वजा करा. किती झाले? इथं 0 3 आणि इथं 3 आले. आले 330 हे काम बाकी आहे. आता किती राहिले कामगार? 6 कामगार सोडून गेले 18 पैकी. आता राहिले किती? 12. मग 12 याला बघा. 12 1 12, 12 दुने 24, 12 दुने 24. इथे किती येते? 1 आणि इथं 1. 12 8 96. ऑप्शन चुकले का इथं? 30 दिवसांनी काम पूर्ण करतात. 18 3 54 हे पूर्ण काम झालं. 12 दिवसानंतर 6 कामगार काम करून सोडून गेले आहे ना. मग किती राहिले? 12 दिवसात 18 गुणीला 12 केले आपण. 216 झाले. 12 12 96 8 9 216. अरे सॉरी, इथं 216 पाहिजे होते है ना. हा, 216 पाहिजे. 1 मिनिट थांबा, भाग जात नव्हता. इथं 216 आले ना. मी 210 घेतले. इथं किती होते? मग आता इथं वजाबाकी करा. इथं
इथे किती होते 10तून 6 गेले 4, 4तून 2 गेले 2 आणि 5तून 2 गेले 3, 324 काम बाकी राहिलं. 324 कामगार किती लोक आता 18 पैकी 12 कामगार सोडून गेले म्हणजे किती झाले कामगार आता 12 राहिले. 12 1 12 12 दुने 24, 12 दुने 24 येते. इथे किती राहिले 8 आणि हे 4 आहे ना. 12 7 84 किती ते 27 दिवस. ऑप्शन क्रमांक 2. चला समोरचं सॉल्व्ह करू आपण आता. 30 सेकंद घ्या सॉल्व्ह करायचं. तीस सेकंद झाले मित्रांनो. पहा काय म्हणता इथं एका रेल्वे गाडीची लांबी 240 मीटर आहे. ती 480 मीटर लांबीच्या पुलाला 36 सेकंदात पार करते. तर रेल्वेचा वेग किती. वेग म्हणजे काय होते वेग बरोबर अंतर भागीला वेळ होते. अंतर किती आहे जेव्हा एखादी रेल्वे पुलाला ओलांडते म्हणजे स्वतःसोबत ती पुलाची लेंथ ओलांडते आहे ना. मग किती होते अंतर 240 कर आहे 240,480 किती होती इथं 0 8 आणि 4 12ची 2 हात चाल आहे 4 आणि 3 4 आणि 3 7 720 का हे अंतर झालं आहे ना. अंतर कशामध्ये आहे अंतर मीटर मध्ये आहे ना. तर अंतर मीटर अंतर आहे 720 आहे 720 ठीक आहे 720 लिहिलं अंतर आपण. भागीला स्पीड वेग किती आहे वेग नाही वेळ आहे तर वेळ आहे 36 सेकंद आहे ना. मग 36 लिहा आपण 36 एक 36 36 दुने 72 20 सेकंद 20 मीटर प्रति सेकंद हा वेग निघाला. इथं विचारलं ऑप्शन मध्ये किलोमीटर प्रति तास आहे. मग का ते 18/5 ने गुणून टाका. 5 1 5 5 चोक 20 18 चोक 72 ऑप्शन क्रमांक 2. चला समोरचं सॉल्व्ह करू. करा सॉल्व्ह 30 सेकंद. झाले 30 सेकंद. इथं काय आहे ते इथं 12 आहे ते 12 7 84 झालं. इथं 12 आले. इथं किती ते गुणीला 9तून 4 गेले 5 अधिक 4 1 4 4 चौक 16 4 येते 12 पंच किती 60 60 अधिक 4 किती ते 64 ऑप्शन क्रमांक 3. समोरचं सॉल्व्ह करा 30 सेकंद घ्या इथं. झाले 30 सेकंद. पहा यांचा मसावी किती येते इथं किती आहे 144 आणि 120 आहे. या दोघांचा फरक कितीचा आहे 24चा आहे. आहे 24 पाय 24 नी यालाही भाग देते 24 नी यालाही भाग देते याने यालाही भाग देते. ऑप्शन क्रमांक 2 बरोबर आहे. 12 तर नाही आहेत 36 नी बा 36 नी 120 ला भाग जात नाही 48 नी 120 ला भाग जात नाही बरोबर. मग 24 येते ऑप्शन क्रमांक 2. समोरचं सॉल्व्ह करू आता आपण. 30 सेकंद घ्या आणि सॉल्व्ह करा. तीस सेकंद झाले मित्रांनो. पहा इथं काय म्हणते घनाची कडा दुप्पट केल्यासाठी घनफळ किती हे घन हा घन आहे. घनाची कडा आपण समजा 2 घेतली. घनाचे घनफळ म्हणजे काय होते बाजूचा वर घन 2चा घन किती होते 2चा वर 4 4 दुने 8 8 होते.
इथे काय म्हटलं घनाच्या पडा दुप्पट केली म्हणजे 2ची किती केली 4 केली आहे 4 केली. मग किती 4चा वर्ग किती 4चा घन किती होते 4चा वर्ग 16 16 चौक 64 होते 64. आता हे जे 64 आहे ते 8च्या किती पट आहे 64 हे 8च्या किती पट आहे मग 64 भागिले 8 करा किती 8 × 8 = 64. ऑप्शन क्रमांक 4. चला समोरचं घ्या 30 सेकंद घ्या सॉल्व करा. तर 30 सेकंद झाले मित्रांनो. काय म्हणताय पहा एका वर्तुळाचे क्षेत्रफळ 616 सेंटीमीटर आहे त्याची त्रिज्या किती. मित्रांनो जेव्हा त्रिज्या काढायची असेल सातनी पाहिजे तर कोणत्या संख्येला भाग सातनी या 14लाच भाग देते आहे ना. तरी आपण सॉल्व्ह करू. काय वर्तुळाचे क्षेत्रफळ म्हणजे काय होते पाय आरचा वर्ग आहे ना बरोबर 616 आहे. उत्तर हे 100% 99% उत्तर हे आहे. आता पायची किंमत किती 22/7 आलं गुणिला आरचा वर्ग बरोबर 616 आलं. आता इथे किती आला आरचा वर्ग बरोबर 616 गुणिला 7/22 होते. आता 616ला आपण 22ने भागू 22 दुने 44 किती आले 11तून 4 गेले 7 आणि 6तून 5 गेले 1. आता किती 8चा भाग देते 8 दुने 16 8 चाला 1 8 दुने 16 17 झालं 28 आलं. आता किती येते मग इथं याची भाग इथं 28 आला. 28 गुणिला 7 करा 28 गुणिला आपण 7 केलं 7 आठी 56 6 हातचे आले 5 7 दुने 14 14 आणि 5 19 किती आलं आरचा वर्ग बरोबर 196 आलं. तर आर बरोबर का होईल आर बरोबर हा कशाचा वर्ग आहे 14चा वर्ग आहे ना. किती वेळ मित्रांनो जर आपण ऑप्शन गेलो असतं किती सेकंद सोडवलं असतं ऑप्शन गेलो असतं आपण 5 ते 10 सेकंद याला सोडवलं असतं. चला समोरचं भाऊ या 20 सेकंद सॉल्व्ह करा. झाले 30 सेकंद पहा इथं इथं काय म्हणताय 4 आहे 4 दुने 8 अधिक 2 आहे 4 गुणिला 2 अधिक 2 10 गुणिला 2 अधिक 2 22 होते 22 गुणिला 2 अधिक 2 किती होते 44 46 46 गुणिला 2 अधिक 2 किती होते 94. मग 94 गुणिला 2 अधिक 2 94 दुने किती होते 9 4 दुने 8 9 दुने 18 अधिक 2 किती येते 190. ऑप्शन क्रमांक 3. समोरचं सॉल्व्ह करा 30 सेकंद घ्या. चला 30 सेकंद झाले मित्रांनो. काय म्हणताय पहा 45 4500ची रक्कम अ ब क मध्ये 2 3 4 पर्यंत वाटली तर कला किती क चे किती 4 येईल. आता 4 आहे इथं काय सर्व 4नी भाग जाते 3 किती होते 2 अधिक 3 किती 5 5 आणि 4 9 मग 9 आहे पूर्ण रक्कम 9 आहे 9 बरोबर किती आहे 4500. आपल्या क चं विचारलं 4 बरोबर किती 9 5 45 5 चोक 20 उत्तर येते 2000. ऑप्शन क्रमांक 3. समोरचं सॉल्व्ह करू. इथं काय म्हणतं बा सॉल्व्ह करा 30 सेकंद आहे. इथं हा एक्सचा वर्ग आहे एक्सचा वर्ग आहे इथं 2x आहे
30 सेकंद झाले मित्रांनो. इथं काय 63 असे अवयव पडा, त्याचा गुणाकार 63 आला पाहिजे आणि बेरीज 16 आले पाहिजे. किती 9 7 63 आहे. सर्वात लहान मूळ कोणता आहे? सर्वात लहान मूळ 7 आहे. दोघांचे प्लस मध्ये येते. ऑप्शन क्रमांक 1. समोरचं सॉल्व्ह करू. तीस सेकंद झाले मित्रांनो. पहा जास्त झाले. इथे काय एका व्यापाऱ्याने 12% नफ्याने 2,912ला विकली. खरेदी किंमत किती? खरेदी किंमत नेहमी 100 असते. यांनी 12% नफ्याने विकली. नफा प्लस करा म्हणजे ते किती झाली? 112% झाली. आपल्याला काय करायचं? खरेदी किंमत 100 काढायची आहे. मग 112 बरोबर 2,912 भागीला 100 बरोबर किती? आता यांनी भाग द्या. इथं इकडे काय होते मग? 2,912 गुणिला 100 भागीला 112. इकडे पहा तो जागा नाही तर टायमर आहे म्हणून पहा इकडे. इथे काय होईल मग? 2,912ला 2 शून्य आले वरती बाजूला आणि 112ने भागू. आता 112 11 1 11 11 2 22 2चा भाग देते. मग किती? 2 2 4 2 2 11 11 2 4 गेले 7 9तून 3 गेले 6 इथे खाली 2 आणले. आला 12 11 छकम 66. आता किती? 6चा भाग देते ना. 11 छकम 66 साईन 2 12 2 हात चाला 1 6 1 6 आणि 7 6 हे 2 शून्य दशांश तसे उत्तर येते 2600. ऑप्शन क्रमांक 2. आता मित्रांनो समोरचं गणित पाहू आपण. सॉल्व करा. आता 30 सेकंद झाले मित्रांनो. इथे काय 1 ते 49 पर्यंत सर्व विषम संख्यांची बेरीज. 1 ते 49 दोघांची बेरीज केली 50. 50 भागीला 2 करा की तिथे 25. 25 काय विषम संख्या. मग 25 विषम संख्या क्रमांकात विषम संख्येची बेरीज म्हणजे काय होते? एकूण विषम संख्येचा वर्ग किती होते? 625. ऑप्शन क्रमांक 2. समोरचा पहा. 30 सेकंद घ्या इथं. झाले 30 सेकंद मित्रांनो. इथे काय म्हणताय पहा. एका टाकीचे 3/8 भाग पाणी वापरले आणि किती शिल्लक आहे? 150 लिटर पाणी शिल्लक आहे. पूर्ण पाणी किती? 8 होतं. 3 वापरलं म्हणजे 8 वजा 3 किती झालं? 5. सुरुवातीच्या टाकीत किती पाणी? सुरुवातीच्या टाकीत किती पाणी? 8 लिटर. आता पाणी किती शिल्लक राहिलं? 5 आहे. मग किती आहे? मग 5 बरोबर 150. तर 8 बरोबर किती? 5 1 5 5 3 15 0 8 3 24 किती? 240. ऑप्शन क्रमांक 2. समोरचं घ्या गणित. 30 सेकंद घ्या. झाले 30 सेकंड मित्रांनो. इथे काय म्हणतात? 18 27 45 आणि 90 याचा लसावी किती? याचा लसावी इथे लघुत्तम सामाजिक विभाजक आहे ते 270. पकावून 18 आणि 27 याला भाग जात नाही,
यालाही भाग देत नाही 2 आहे ना, मग 27 कोणाला ते यालाच भाग देते संख्या, ही मोठी आहे. ऑप्शन क्रमांक 2. समोरचं सॉल्व्ह करू. इथं काय म्हणतात, सॉल्व्ह करा. आपला 30 सेकंद झाले मित्रांनो. इथं काय करायचं आहे, 600 पैकी 456 मिळाले, 2 शून्य कटले, 100 ने भागिले 6. 6 इंच 42, 3 वाजले, 6 6 36. ऑप्शन क्रमांक 3. समोरचं सॉल्व्ह करू. 30 सेकंद. 60 पर्यंत घेऊ आपण हे, 60 सेकंद पर्यंत. झाला मित्रांनो टाइम 30 सेकंद. पहा इथे काय म्हणतात, ए एक काम 20 दिवस करतो आणि ए एक काम 20 दिवस करतो, बी किती दिवस करतो, 30 दिवस करतो. दोघांचा लसावी घ्या, किती पूर्ण काम होते. 20 त्रिक 60 आणि 30 किती 2. दोघं मिळून किती दिवस करा, दोघांचं काम किती, एका दिवसाचं 5 आला. मग 60 भागीला 5 किती येते, 12 पंचे 60, 12 दिवस. ऑप्शन क्रमांक 2. समोरचं गणित सॉल्व्ह करू. करा सॉल्व्ह. 30 सेकंद घ्या. तर 30 सेकंद झाले मित्रांनो. इथे काय करायचं, गावची लोकसंख्या हे टक्केवारी काढायची आहे. टक्के 2 शून्य कटले, 100 ने भागा 120 गुणिला 35. 35 ने भागा गुणाकार याला 12 ने. 12 पंचे 60 शून्य आहे ना, 35 गुणिला 12 आहे. 12 पंचे 60 शून्य, 8 6, 12 त्रिक 36 न 6 42 आणि हा शून्य इथे देऊन द्या एक, म्हणजे 4200. ऑप्शन क्रमांक 2. समोरचा हा प्रश्न सॉल्व्ह करा. तर 30 सेकंद झाले मित्रांनो. इथे काय म्हणताय पहा, समभुज त्रिकोणाची बाजू 12 सेंटीमीटर आहे, त्याची परिमिती कधी. समभुज त्रिकोणाची परिमिती म्हणजे तिन्ही बाजूची बेरीज. त्रिकोणाला 3 बाजू असं मग 12 गुणिला 3 करा, किती 12 त्रिक 36 सेंटीमीटर. ऑप्शन क्रमांक 3. समोर तो सॉल्व्ह करा. 30 सेकंद घ्या. तीस सेकंद झाले मित्रांनो. इथे काय म्हणते बा, 15% सूट दिली. नेहमी वस्तूची किंमत किती 100 असते, 15% सूट दिली म्हणजे वस्तू किती झाली, 85% झाली. आपल्या मूळ किंमत किती आहे, मूळ किंमत 100 आहे. आपल्याला मग 85 दिले, आपल्याला सूट भेटल्यावर किती 85 झाली. मग 85 बरोबर 291, 2890. तर 100 बरोबर किती. आता इकडे येऊ मित्रांनो, टायमर आहे इकडे, म्हणून इकडे येऊ. किती होईल, 2890 ला 100 निघून 2 शून्य आले, भागीला 85 करा. 8 त्रिक 24, 3चा भाग देते. 3 भाजी 15ची 5, हातचा आला 1, 8 त्रिक 24 ने 25. इथे किती येते, 9 5 गेले 4 आणि 8 5 गेले 3 आणि इथे 0. 8 चौक 32, 4चा भाग देते. 8 चौक 32 आणि 340 इथे हे होते.
आणि राहिले शेवटचे 2 शून्य देऊन द्या. किती ते उत्तर 3400. ऑप्शन क्रमांक 2. समोरचं सॉल्व्ह करू. तीस सेकंद. अरे 30 सेकंद झाले मित्रांनो. तीस सेकंद झाले मित्रांनो. पहा इथं काय म्हणताय, आणि फरक पहा. इथं फरक किती आहे? इथं 4चा फरक आहे, इथं 9चा फरक आहे, इथं 16चा फरक आहे, इथं किती 25चा फरक आहे. सर्व वर्गाचा फरक आहे. इथे किती 36चा फरक येईल. मग काय होईल? 56 अधिक 36 किती? 1292. ऑप्शन क्रमांक 3. 92 येते उत्तर. चला समोरचं पाहू. हा मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ इथे संपला. तुम्हाला आमच्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. तुम्हाला कोणत्या टॉपिकचे गणित उद्या पाहिजे त्यासाठी कमेंट करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.